वाघाशी झुंज. अकोले तालुक्यातील देवगाव नावाचे एक छोटेसे गाव होते, जिथे 200 ते 300 लोक आनंदाने राहत होते. शोण नदीच्या काठी वसलेले हे गाव महाकाळ डोंगर रांगेतील चोमदेव डोंगराच्या पश्चिमेला होते. 8 नोव्हेंबर 1805 रोजी याच गावात रामजी आणि रमाबाई यांच्या घरी एका शूर मुलाचा जन्म झाला. त्याचे नाव राघोजी. रामजी हे त्या काळात जव्हारच्या मुकणे संस्थानच्या राजूर प्रांताचे सुभेदार होते. त्यांच्या घरी थोरल्या मुलीनंतर मुलाचा जन्म झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. राघोजीवर लहानपणापासूनच चांगले संस्कार व्हावेत, यासाठी घरातील प्रत्येकजण विशेष लक्ष देत असे. त्या काळात गावात शिक्षणाची सोय नसतानाही राघोजीसाठी खास घरीच शिकण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तो केवळ पुस्तकी ज्ञानच नाही, तर शौर्याचे धडेही गिरवत होता. खेळण्या बागडण्याच्या वयात राघोजी तलवारबाजी, भालाफेक, पट्टा चालवणे, बंदुकीने निशाणा साधणे आणि घोडेस्वारी यात तरबेज झाला. त्याच्या अंगातील धाडसी गुण लहानपणीच गावकऱ्यांच्या लक्षात आले होते. लहानपणापासूनच राघोजीला व्यायामाची आवड होती, त्यामुळे त्याचे शरीर सुदृढ आणि बलवान बनले होते. महाकाळ डोंगराच्या परिसरात घनदाट जंगल होते, जिथे विविध प्रकारचे पक्षी आणि प्राणी आनंदाने राहत होते. एके दिवशी राघोजी आपल्या काही सोबत्यांना घेऊन शिकारीसाठी जंगलात गेला. ते रानात फिरत असताना अचानक त्यांना एक भव्य वाघ दिसला. राघोजीने आपल्या बंदुकीचा चाप ओढला आणि गोळी झाडली, पण वाघाने पायांच्या आवाजाने सावध होऊन ती गोळी चुकवली. गोळी वाघाच्या मानेजवळून चाटून गेली, ज्यामुळे तो जखमी झाला आणि अधिकच चवताळला. जखमी झालेल्या वाघाने राघोजीवर परत हल्ला करत झेप घेतली. अंगावर चालून आलेल्या वाघाला घाबरून न जाता राघोजीने अत्यंत सावधगिरीने वाघावर प्रतिहल्ला केला. दोघांमध्ये जोरदार धरपकड सुरू झाली. काही क्षणातच राघोजीने वाघावर आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याने वाघाचा खालचा जबडा एका हाताने आणि वरचा जबडा दुसऱ्या हाताने धरून फाडला. रक्ताच्या थारोळ्यात वाघ जागेवरच कोसळला. राघोजीच्या या धाडसी पराक्रमाचे कौतुक सर्व परिसरातील लोक करू लागले होते. त्याची शौर्यगाथा दूरदूरपर्यंत पसरली.